डमरूवाले बाबा, तू पाऊस पाडत नाहीस म्हणून माझे नाना दुःखी आहेत. पाऊस पाडला नाहीस तर सगळं गाव उपाशी राहणार. मला खूप वाईट वाटतं. तू पाऊस पाड, नाही तर गावात उपासमारी होईल आणि मी तुझ्याशी कट्टी घेणार. हे डमरूवाले बाबा, सगळ्यांना सुखी ठेव. हे डमरूवाले बाबा, सगळ्यांना सुखी ठेव. काय झाली का पूजा? हो, आणि नानांची तब्येत कशी आता? बरी आहे. आज डमरूवाल्या बाबांकडे काय मागितलंस? नेहमीचे मागते ते, सगळ्यांना सुखी ठेव. आणि तुझ्यासाठी डमरू नाही मागितलंस? म्हणजे? अगं तुझा जीवन साथी. बाबा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. गुड मॉर्निंग नाना. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग आई. गुड मॉर्निंग. आज काय केलंय नाश्त्यासाठी? इडली चटणी. तुला आवडतात ना, घे. दीदी, दीदी नाही आली अजून. येईल इतक्यात. अगं तुला माहित आहे ना, जोपर्यंत तिच्या डमरूवाल्या बाबावर दूध पाणी टाकत नाही तोपर्यंत तिने कधी नाश्ता केलाय का? बस झालं तिचं कौतुक. दीदीला भूक कशी लागत नाही कोण जाणे, मला तर उठल्या बरोबर नाश्ता लागतो. अगं आई ग, केवढी तिखट झालीये चटणी. पाणी. अगं तुला किती वेळा सांगितलं तिखट करत जाऊ नको, तिला अजिबात चालत नाही. अगं तिखट लागलं का? हे बघ, थोडीशी साखर खाऊन घे. अगं किती तिखट झालीये. आई मी तिखट चटणी नानांसाठी बनवलेली, त्यांना तिखट आवडतं ना. तिच्यासाठी फिकी चटणी बनवलेली, पण हिने चुकून तिखट चटणी खाल्ली. ये डमरू, बस खायला. नाना, मंदिरातले बाबा तुमच्याबद्दल विचारपूस करत होते. त्यांना म्हणावं महादेवाच्या कृपेनं ठणठणीत आहे. आज मारील मी चक्कर मंदिराकडे सायंकाळी. बरं. हॅलो. हॅलो, सुधा आहे का? हो आहे ना. एक मिनिट हा मावशी, आईला फोन देते. निर्मला मावशीचा फोन. हॅलो. अगं सुधा, तुला एक आनंदाची बातमी सांगायची होती ग. अगं कसली एवढी आनंदाची बातमी आहे, सांग तरी. अगं माझा राहुल येतोय अमेरिकेहून. अरे वा, पण एकटाच येतोय की तिकडची कोणी गोरी मड्डम घेऊन येतोय? ए, माझा राहुल तसा नाहीये हा. ए, पण आपण अशा फोनवरच गप्पा मारायच्या का? तू लगेच इथे निघून ये, आपण मस्त गप्पा मारू इथे. हा, बरं बरं, मी ठेवते फोन. हा, चल बाय. आई, अगं कसला विचार करतेस? काय नाही. चल यू मी. बाय 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 बाय. निर्मला. सुधा, अगं ये 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 ये. कशी आहेस? मस्त. खूप बरं वाटलं बघ तू आलीस ते. मग आता राहुल येणार म्हणून मोठी खुश असणार ना तू?
अगदी खूप खुश आहे बघ. बस 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 बस. तुझा राहुल तर खूप सुंदर होता ना लहानपणापासून. आता अमेरिकेत मोठा झालाय म्हणजे आणखीन सुंदर असणार ना. ते तू आता आल्यानंतर प्रत्यक्षच बघ ना. मग आता सून पण हवी असेल तुला. अगदी माझ्या मनातलं बोललीस बघ तू. मन कवडीच आहेस तू. अगं राहुल अमेरिकेला जाण्यापूर्वी त्याचे 2चे 4 हात करेन असं म्हणते मी. नाही तर तू म्हणालीस तशी अमेरिकेतून कोणी एखादी गोरी मड्डम घेऊन यायचा. हल्लीच्या मुलांचा काय भरोसा. हे तुझं बरोबर आहे, पण तूच म्हणतेस ना तुझा राहुल खूप चांगला आहे म्हणून. हो ना, चांगला संस्कारी आहे. ए आता विषय निघालाच आहे तर तुला एखादं स्थळ सुचवू. अगं सुचव ना. सुचव म्हणून काय म्हणतेस. माझी भक्ती तुला कशी वाटते. अगं माझ्या मिलीच्या हे लक्षातच आलं नाही. तुझी भक्ती तर बघण्यातलीच आहे. रूपाने सुंदर आहे, गुणाने संपन्न आहे आणि आपल्या दोघांची घराणी सुद्धा तोला मुलाचीच आहेत. म्हणतात ना काखेत कळसा आणि गावाला वळसा. ए पण नक्की ना तुझी काही हरकत नाहीये ना. अगं माझी मेलेची काय हरकत असणार आहे. आपण दोघी जुन्या चांगल्या मैत्रिणी तर आहोतच आणि आता विहिणी बनणार म्हणजे दुधात साखर. ए आई, मला खूप कंटाळा आलाय ग. मी बाहेर खेळायला जाऊ का. हे बघ एकटाच जाऊ नको, कोणाला तरी बरोबर घेऊन जा. हं? हो अरे आणि मावशी आली, तिला नमस्कार नाही का करायचा. हो. राहू दे राहू दे, तू खेळायला जा. हा बर. सावकाश जा. हा बेटा. हो. या माझ्या विकीला येणाऱ्या सुनेनं समजून घ्यावं एवढीच अपेक्षा आहे ग माझी. मग तू चिंताच करू नको. अगं माझी भक्ती दिसायला जशी सुंदर आहे ना तशीच मनाने पण खूप चांगली आहे. ते मला माहिती नाहीये का. तर मग ठरलं आपण हा बघण्याचा कार्यक्रम लवकरात लवकर उरकून टाकूया काय. अरे परत साडीच आणलीस. माझ्याकडे काही साड्या कमी आहेत. अगं अजून कितीतरी साड्यांची घडी मोडायची आहे. मी काय गोष्ट सांगते तुला. अजून एकदा हो म्हणालीस ना तर मार खाशील. अगं तुला माहितीये काय. मी पण एक मस्त ड्रेस घेतलाय. हो पण रंग मात्र तुझ्या आवडीचा पिवळा. अगं खरं तुझ्याकरता पण ड्रेस बघितला होता झक्कास. हा हो पण तुला ड्रेस आवडत नाही. तुझं साडी प्रेम जगजाहीर आहे. पण हे जर आपल्या आईला कळलं तर काय घडणार आहे माहितीये. आईला तिला वेळ आहे का. आहे तिला वेळ. सध्या ती दिवसा ढवळा पण तिच्या जावयाची स्वप्न बघतीये. हा जावई ना माझ्या स्वप्नात कमी आणि तिच्याच स्वप्नात जास्त येतो. काय बोलते. अगं खरं. पण एक सांगू. हा खरं बोललीस तू. आई ग. अरे विकी कशाला उगीच फिरतोस बाळा. त्रास होईल ना तुला. कधी येणार आहे दादा. चल तू बघ आज चल. नाही नाही दादा येईपर्यंत मी इथेच बसणार आहे. बरं बरं ठीक आहे तू बस आहे इथे. हा आई दादा आला ग. दादा. कसा आहेस तू बाळा. मी बरा आहे. तू कसा आहे दादा. मी एकदम छान आहे आणि तुला बघून आणखी छान झालो. चल मेरे शेर. चला चला चला. अरे केवढं जड झालायस रे तू. हा, किती दिवसांनी. अरे तू थेट घरात आलास. मी तुझ्या औक्षणाची तयारी करत होते. अगं आई मला माझा विकी भेटला आणि तुझं औक्षण वगैरे सगळं पोचलं मला. एक मिनिट थांब. पाया पडतो. आयुष्यवंत हो. झालं. हो आपल्या घरात आल्यानंतर इतकं छान वाटतं ना. खूप मिस केलं मी. हो ना.
राजा ग माझा आला घरी. खरंच हा. आता तुला आम्ही तुझ्या मनाप्रमाणे फॉरेनला शिकायला पाठवलं. तू सुद्धा शिक्षण पूर्ण करून आलास. आता आम्हाला लवकरात लवकर सुनबाई पाहिजे. काय? सुनबाई? आई अगं काय बोलतेस तू? माझं फक्त शिक्षण झालंय आता. करिअर तरी करू दे मला. करिअर त्याची तू काळजी करू नकोस. आणि हे मध्येच काय काढलंस तू माझ्या लग्नाचं? ते काय नाही हा. मला आता सुनबाई हवीच आहे. एवढंच कशाला, मी सुनबाई पसंत सुद्धा करून ठेवलीये. काय? हे काय? अगं तो आत्ताच प्रवासातून आलाय ना, त्याला थोडा आराम तर करू दे. तू माझ्यासाठी काय आणलंस? तुझ्यासाठी? अरे बापरे, प्रॉब्लेम असा झालाय की मी तुझ्यासाठी काहीच आणलं नाही, विसरलो. ए असं नाही काहीतरी आणायला हवं होतं. मी तुझ्यासाठी भरपूर सारे ड्रेसेस आणलेले. आणखी सरप्राईज गिफ्ट मी याच्यासाठी आणलेला आहे. ओळख काय? काय? अरे लॅपटॉप आणला, लॅपटॉप. लॅपटॉप? थँक्यू. आणि आई मी तुझ्यासाठी एक डायमंड नेकलेस आणलाय. राजा अरे राहुल, माझा. तू या सगळ्यांसाठी आणलंस, माझ्यासाठी काय आणलंस? अरे आणलं ना बाबा, असं कसं? तुमच्यासाठी पण आणलंय. काय हे हा? अहो, हातातलं घड्याळ आणलं ना, राडू घड्याळ. असं काय? बाबांचं डोकं बघ काय ते. अगं काय झोपली नाहीस तू अजून? हा, तब्येत बरी नाहीये का तुझी? बरं नाही वाटत आहे? ताप आलाय का तुला? ताप आलाय. मी गोळ्या घेऊन येते. अगं काय? औषधांनी बरा होणार नाही असा रोग झालाय मला. काय सांगतेस? हो ना. अगं काय नागिण आली काय? काय कावी वगैरे झाली काय? खूप मोठा रोग झालाय मला. काय झालं अगं? बोल ना अगं. आईला बोलू का मी? नाही नको. मग मला ना प्रेम रोग झालाय. काय? प्रेम रोग? हळू जरा, किती ओरडतेस? नानाईंना कळलं नाही इथे तर इथेच भूकंप होईल. अगं भूकंप तर केव्हाच झालाय. आई आणि नानांना माहितीये का? बरं तो कसा दिसतो? तो काय करतो? तो कुठे राहतो? शिकलाय की आपलं असंच नुसतं बापरे आई? आणि काय कमवतोय की घरी कोण? आणि अगं 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 किती प्रश्न विचारतेस? जरा धीर धर, सगळं सांगते. अगं काय ते लवकर बोल ना, माझा जीव जाईल आता. आता ऐक, त्याचं नाव आहे निरंजन. तो निरंजन आणि तू भक्ती. काय जोडी आहे? पुढे तर ऐक. सांग ना. माझ्याच कॉलेजमध्ये आहे तो. 2 वर्षांनी मला सिनियर पण आहे आणि अतिशय हुशार आहे. काय सांगू तुला, सगळं शिक्षण स्कॉलरशिपवर केलंय त्यांनी आणि सध्या पार्ट टाइम जॉबही करतोय. आणि सर्वसाधारण कुटुंबातला आहे. कुटुंब म्हणजे काय? तो आणि त्याची आई. तुला काय वाटतं ग? अगं ते नाना आणि आई तुला परवानगी देतील? तेच तर टेन्शन आहे ना मला. आहे ना टेन्शन? हो. मग जाऊ दे, तू विसर या प्रेम प्रकरणाला. अगं, ऐक, 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 ऐक. तू माझी चांगली दीदी आहेस ना, हो. मग माझं एक काम कर. आता काय काम करू? नानांना तू समजव. मी नानांना सांगू? नानांना समजू? अगं प्लीज 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 एवढं एक काम कर. आईला मी पटवीन. ए बाई, मी काय ऐकलं नाही. मला काय बोलायचं नाही. मी झोपते आता. अगं दीदी 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 काय करतेस तू? नानांना तू सांगितलं ना, नाना सगळं ऐकतात तुझं. अगं नाही, एवढं एक काम कर प्लीज प्लीज. भक्ती, अगं तुझं निरंजन तांब्याचं आहे की चांदीचं आहे तेही मी पाहिलं नाही आणि त्याच्याविषयी काय बोलू मी नानांची? बापरे, एवढाच प्रॉब्लेम आहे ना. तुला निरंजनला पाहायचंय ना? हो. हा, मग उद्या सकाळी तू जाशील ना मंदिरात? अगं मी माझ्याकडे निरंजन आहे, मला तुझ्या निरंजनची गरज नाहीये. बापरे, आता त्याला घेऊन काय करू? ऐक, तू देवळात जाशील ना नमस्कार करायला देवाला, तेव्हा डायरेक्ट त्याच्या घरीच ये. कोणाच्या? निरंजनच्या घरी? हो. घरी? बापरे. अगं घरी ये, हा. म्हणजे निरंजनला बघशील हा. आणि घरच्यांना पण भेटशील. हा, असं. भक्ती, त्याच्या घरी गेलेलीस तू? हो. भीतीने वाटली तुला? कसं जमलं ग तुला हे सगळं? जमतं मला सगळं. बरं आहे. मग येशील ना? हो, जाते ना. उद्याला. हो. ठीक आहे ना? झोप झोप झोप. मी जाते आता. आता काय मला झोप येत अगं रिलॅक्स यार, एवढं काय होतं त्यात? हा. तू आहेस ना? नाही. हो. नानांना पटव वा, प्रेम करायचं तू आणि पटवायचं मी. प्लीज. बर, पटूया. चालेल. जाऊया. ठीक आहे, चल झोप झोप आता, आता. झोप. बाय बाय काय सरकार, आज फार आनंदात दिसतंय. आम्हालाही कळेल का आनंदाचं कारण?
अहो उद्या आपल्या भक्तीला पाहायला राहुल येतोय. कमाल आहे तुमची. उद्या भक्तीला पाहायला पाहुणे येत आहे आणि तुम्ही आज सांगताय मला. आणि माझ्या शक्तीचं काय? ती आपली मोठी मुलगी आहे, तिच्या लग्नाचा आधी विचार व्हायला पाहिजे, नाही तर समाज काय म्हणेल आपल्याला, याचा काय विचार? अहो वेळ आली की तिचं पण लग्न होईलच की. तुम्हाला चांगलं माहितीये, शक्तीच्याच पायगुणानं तुम्हाला भक्ती जन्माला आली आणि आपली संपत्तीही वाढली. अहो असं तुम्हाला वाटतंय? हे बघा, संपत्ती आपल्याकडे पहिल्यापासूनच होती आणि मूल होण्यासाठी डॉक्टरांची ट्रीटमेंट पण चालू होती. आणि भक्ती आली हे शक्ती आल्यानंतर. हा फक्त योगायोग. अगं, शक्ती आल्यामुळेच आपल्या संपत्तीमध्ये दुप्पट वाढ झाली. आणि तू म्हणशील ट्रीटमेंट, लग्नाच्या दुसऱ्या वर्षापासूनच तुझी ट्रीटमेंट चालू होती, मग तेव्हा का नाही झालं बाळ तुला? ते काय नाही, जे घडलं ते सगळं शक्तीमुळे घडलेलं. हे बघा, तुम्ही जरा शांत व्हा बघू. मी काय म्हणते, आता आयता मुलगा आपल्या घरात चालून आलाय ना, मग बघण्याचा प्रोग्राम होऊन जाऊ दे. तुमच्या म्हणण्याप्रमाणे आपण शक्तीचं लग्न पहिलं करू. नाहीतरी तुम्ही तिच्या नावावर एवढे पैसे ठेवलेच आहेत, कोणी मुलगा तिच्याशी लग्न करेल. कोणी कशाला? माझ्या शक्तीमध्ये काय कमी आहे? रंगानं रूपानं चांगली आहे, दिसायला चांगली आहे, वागणं चांगलं आहे, आणि शिक्षणाचं म्हणशील तर तुझ्या अट्टहासापायी ती कॉलेज शिकू शकली नाही. हे बघा, मी काय म्हणते, एखादी मुलगी जेव्हा बोहल्यावर उभी राहते ना, तेव्हा तिच्या खानदानाचा, आई वडिलांचा विचार केला जातो. शक्तीच्या आई वडिलांचा तर पत्ताच नाहीये. मग कोण खानदानी मुलगा हिच्याशी लग्न करणार? म्हणून म्हणते, एखादा सर्वसामान्य चांगला मुलगा बघून आपण शक्तीचं लग्न पहिलं करू. ठीक आहे?